अभंग तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये देवभक्ताचा संबंध सांगतात, देवभक्ताचं नातं सांगतात. कारण ऐका, ज्याच्याकरता आम्ही रोज उपास करतोय, ज्याच्याकरता श्रावण सोमवार धरलेला आहे, ज्याच्याकरता एकादशी करतोय, ज्याची पूजा करतोय, ज्याच्यासाठी काकडा म्हणतोय, ज्याच्यासाठी हरिपाठ करतो, त्या देवाचं आणि आपलं नातं आपल्याला कळणं गरजेचं आहे. जर नातं कळालं नाही तर परमार्थाला काही अर्थ नाही हो. कारण संसारामध्ये नातं असेल तर एकमेकासाठी करणारे तुम्ही आम्ही आहोत, बरोबर आहे की नाही? संसारात नातेवाईक असेल किंवा नातं असेल तर तुम्ही आम्ही प्रपंचासाठी रोज कष्ट करतो. तसं देवाचं आणि आपलं नातं आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देव आणि भक्ताचा संबंध सांगतात. बरं, तुकोबारायांनी सांगावं कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. मी जास्त लांबवत नाही, फक्त थोडक्यात सांगते किती मोठा अधिकार आहे. कारण ज्या संतांचा अभंग घेतला जातो पहिल्यांदा त्या संतांचं वर्णन करायचं असतं आणि मग अभंगावर बोलायचं असतं, संप्रदायाचा नियम आहे. म्हणून ज्या तुकोबारायांचा अभंग मी घेतलाय त्या तुकोबारायांचा अधिकार संप्रदायामध्ये किती मोठा आहे सांगते जरा ऐका. पहिली गोष्ट, तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा आहे, तुम्ही पहिल्या दिवशीपासून तर आजपर्यंत सगळे कीर्तनाला येत होते का? सगळे येत होते का? 100% येत होते? बरं, ठीक आहे. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, पहिल्या दिवशी जे महाराज कीर्तनकार आले त्यांनी पहिल्या दिवशी कोणता अभंग घेतला होता? गायक वादक सोडून बरं का, कोणता घेतला होता? आठवतंय का जरा बघा ना. काय आठवतंय? काहीच नाही आठवत. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही बरं का, नाही तर टेन्शन घेऊन इथून निघून जाल, तसं काही करू नका. बरं, पहिल्या दिवशीचा नाही आठवत, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग घेतला होता? काहीच आठवत नाही का? मग दररोज तुम्ही फक्त जेवायलाच यायचे का? मला फार मोठा प्रश्न आहे दादा. कारण कीर्तन कळणं गरजेचं आहे. कीर्तनकाराने घेतलेला अभंग, त्या अभंगाचं चिंतन ऐकून घरी जाऊन मनन करणं आणि ते आचरणात आणणं, तर त्या कीर्तनाला अर्थ आहे. नाही तर किती कीर्तन ऐकले तरी उपयोग नाही. बरं, ठीक आहे, जाऊ द्या. तिसऱ्या दिवशी कोणता अभंग घेतला होता? एखादा शब्द काही आठवतं का? पहा ना. फक्त डॉक्टर साहेबांनी सांगितलं. काय आठवतंय माऊली? काय? क्या बात आहे. फक्त 2-3 जण जिवंत होते त्या दिवशी, म्हणजे त्यांना सांगता आलं म्हणून ते जिवंत होते. ऐका, कीर्तन हे जिवंतपणे ऐकावं, मरगळल्यासारखं ऐकू नये. कीर्तनकाराने सांगितलेला दृष्टांत, सिद्धांत, अभंग, त्या अभंगाला कसं सोडवलंय ते सगळं लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची, बरोबर आहे की नाही? मग 5व्या दिवशी कोणता घेतला होता? क्या बात आहे. दोघा तिघांनी सांगितलं, बा आनंद आहे. ऐका, बरं, आज कोणता अभंग घेतलाय? क्या बात आहे, महत्वाचं उत्तर दिलं बरं का. मला ते सांगायचं होतं महाराज. समजा उद्याच्या कीर्तनकारांनी तुम्हाला विचारलं अभंग कोणता घेतला होता, आणि समजा आजचा अभंग तुमच्या लक्षात नाहीच राहिला आणि तुम्ही फक्त म्हटले ना की तुकाराम महाराजांचा घेतला होता, तुमच्या बसलेल्यांच्या सगळ्यांच्या मुखाला नुसतं माझ्या तुकोबारायचं नाव जरी मुखाला आलं तरी यम सुद्धा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम नाम घेता कापे यम, यम सुद्धा कापतो. समजा आता कीर्तन सुटलं, बरं का, कीर्तन सुटलं म्हणजे अर्थात संपलं आणि तुम्ही इथून निघाले, कीर्तनातनं निघाले आणि बिबट्या जरी तुम्हाला आडवा झाला, म्हणजे होऊ नये बरं का, पण झाला तरी सुद्धा तो बिबट्या सुद्धा तुम्हाला खाऊ शकत नाही, इतकी कीर्तनाची ताकद आहे. एवढं सोपं आहे. त्या तुकोबारायच्या नामात सामर्थ्य महाराज, आणि त्या अधिकारी तुकोबारायांचा आजचा अभंग आहे. ते तुकोबाराय तुम्हाला आम्हाला देवभक्ताचा संबंध सांगतात आणि तुम्हाला आम्हाला देवभक्ताचं नातं कळणं गरजेचं आहे. पण देवभक्ताचा संबंध कळण्याकरता जगाला 3 गोष्टीचं ज्ञान पाहिजे, जगाला 3 गोष्टी कळाल्या पाहिजे. पण जगाला 3 गोष्टी कळत नाही, हे जगताचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे.
आता सावधान बसा बरं का, आपण डायरेक्ट अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि मला संपूर्ण अभंग सोडवायचा आहे. माझं मनात असं असतं की तुम्हाला पूर्ण अभंग कसा कळेल एवढंच माझ्या डोक्यात असतं. म्हणून सगळ्यांनी सावधान बसा. एक शब्द सुद्धा इकडचा तिकडं जाणार नाही, पण तुम्ही सावधान बसा. देवभक्ताचा संबंध कळण्याकरता जगाला 3 गोष्टीचं ज्ञान पाहिजे, पण जगाला 3 गोष्टी कळत नाही. हे जगताचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. पहिली गोष्ट, जगाला शास्त्राचा वाद कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जगाला गुरु शिष्याचा संवाद कळायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जगाला देवभक्ताचा संबंध कळायला पाहिजे. पण 3ही गोष्टी कळत नाही. हे जगताचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. जगाला पहिली गोष्ट शास्त्राचा वाद कळायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? शास्त्राचा वाद कळायला पाहिजे. पण आपली सुरुवात इथून आहे. आपले शास्त्र आपल्याला माहित नाही, आपले पुराण आपल्याला माहित नाही, आपले वेद आपल्याला माहित नाही, आपले ग्रंथ आपल्याला माहित नाही. हे सगळं बाजूला ठेवा, पण आपली गीता सुद्धा आपल्याला माहित नाही. हे दुर्दैव आहेत महाराज हिंदू धर्माचं. आपली गीता आपल्याला माहित नाही. जरा मुस्लिम धर्माकडे पहा, ते त्यांचं कुराण शरीफ वाचण्याशिवाय राहत नाही, आणि आपली गीता आपल्याला माहित नाही. आपण फक्त ओरडतोय, गीता से क्या नाता है, गीता हमारी माता आहे. गीता जर आपली आई आहे तर आपल्या आईची आपल्याला किंमत असायला पाहिजे की नसायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? आपली गीता आपल्याला कळाली पाहिजे, आपले शास्त्र आपल्याला कळाले पाहिजे, तर शास्त्राचा वाद कळेल. शास्त्रच कळाले नाही तर शास्त्राचा वाद काय करणार आहे? पण आपली सुरुवात इथून आहे. आपले शास्त्र किती आपल्याला माहित नाही. किती आपले शास्त्र? किती आहे? 6. बरं ठीक आहे, 6 शास्त्र आहे. कोणकोणते आहे? सांख्यशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तर मीमांसा शास्त्र. हे 6 शास्त्र आपल्याला माहित पाहिजे, तर शास्त्राचा वाद कळेल महाराज. तसं वादाचे 2 प्रकार आहेत बरं का. वादाचे 2 प्रकार आहे. एक सामान्यवाद आहे आणि दुसरा शास्त्राचा वाद आहे. सामान्यवाद कशाला म्हणतात आणि शास्त्राचा वाद कशाला म्हणतात त्याची फोड करते ऐका. सामान्यवाद म्हणजे काय? वादे वद्धते वैरमन्यू. ज्या वादातनं वैरत्वच प्राप्त होतं त्याला काय म्हणतात? सामान्यवाद. तुम्ही बघा, सामान्यवाद म्हणजे काय? जिथं तुझं माझं आलं त्याला सामान्यवाद म्हणतात. जो घराघरामध्ये चालला त्याला सामान्यवाद म्हणतात. जो भावाभावांमध्ये चालला त्याला सामान्यवाद म्हणतात. जो जावा ज्यानं नाव ठेवलं त्याच्या दररोज पाया पडावा. जावा कधीच नाही एकत्र यावा म्हणून जावा. जो जावांमध्ये चालतो त्याला सामान्यवाद म्हणतात. आणि सध्या महाराष्ट्राला काय रोग आला कुणास ठाऊक, सध्या बुवांमध्ये सुद्धा चालू आहे. बरोबर आहे की नाही महाराज? सध्या बुवांमध्ये सुद्धा चालू आहे. त्याला सामान्यवाद म्हणतात. जिथं तुझं माझं आलं त्याला सामान्यवाद म्हणतात. आणि त्या वादातनं वैरत्वच निर्माण होतं, दुसरं काही मिळत नाही महाराज. त्या वादातनं फक्त वैरत्वच मिळणार, दुसरं काही मिळत नाही, त्याला सामान्यवाद म्हणतात. मग शास्त्राचा वाद म्हणजे काय? वादे जायते तत्वबोधान. ऐका किती गोड वर्णन केलंय. वादे जायते तत्वबोधान. ज्या वादातनं फक्त तत्वबोधाकडे जातो त्याला शास्त्राचा वाद म्हणतात. शास्त्राचा वाद म्हणजे काय? एकानं खंडन करायचं, दुसऱ्यानं मंडन करायचं, पुन्हा तिसऱ्यानं खंडन करायचं, पुन्हा चौथ्यानं मंडन करायचं. जिथं खंडन मंडन करून तत्वबोधापर्यंत जाऊन पोहोचतो त्याला शास्त्राचा वाद म्हणतात. पण ऐका, प्रश्न फार महत्वाचा आहे. खंडन त्यानंच करायचं. ऐकताय ना तुम्ही? खंडन त्यानंच करायचं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे. दुसऱ्याला नाव त्यानंच ठेवायचं जो सर्वगुण संपन्न आहे. एका ठिकाणी आम्ही सप्ताहाला गेलो दादा, 5000 लोक जमलेले होते. डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला, नवे 300-400 टाळकरी टाळ घेऊन उभे होते. इकडनं 4 वादक, इकडनं 4 वादक, बिचारे वाजवत होते. मी एक प्रमाण दिलं, मला जास्त गायन येत नाही पण दिलं तोडकं मोडकं. आणि दिल्याच्या बरोबर कुणी गायला नव्हतं म्हणून मी दिलं. आणि दिल्याच्या नंतर ते वादक आपले वाजवायला लागले. त्या 4 वादकांपैकी एका वादकाचा बोल वाजवायचा चुकला. ते सगळं थांबलं. मी म्हटलं महाराज तुमचा पकवाज वाजवायचा चुकला. हे माझ्याकडनं त्यांचं काय झालं अनिल महाराज? खंडन झालं. आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं, सगळा समाज पाहिला. 5000 लोकांमध्ये ताईने माझा अपमान केला. महाराज उभे राहिले. म्हटले ताई माझा पकवाज वाजवायचा चुकला, मग एखादा बोल वाजून दाखवतात का? मी म्हटलं मला कुठं जमत आहे. मग ते म्हटले गपचूप कीर्तन कर ना. कळतंय का? वादकाला नाव त्यानंच ठेवायचं ज्याला 4-5 तरी बोल वाजवता आले पाहिजे. एवढं सोपं वाटतं तुम्हाला? ऐका ना,
गायकाला नाव त्यानंच ठेवायचं ज्याला एखादा तरी राग आला पाहिजे. राग म्हणजे तुमच्या नाकाच्या शेंड्यावर येतो तो नाही, गायनातला राग आला पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? या बाईला कीर्तन जमत नाही हे त्यानंच म्हणायचं ज्यानं 4-5 तरी कीर्तन केले पाहिजे. नाहागानं बोंबलत फिरायचं नाही, हिला जमलं नाही हिचं पडलं, अजिबात नाही. तुला काय जमतंय ते पाहाय. मला काय सांगायचं नीट लक्षात ठेवा बरं का. खंडन त्यानंच करायचं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे. ऐका ना, दोघं पती पत्नी होते महाराज, आणि तेवढ्यात मात्र पती जेवायला येणार. पत्नीनं सगळी तयारी केली महाराजी, सगळी तयारी केली. उत्तम स्वयंपाक बनवला, उत्तम बनवला, इतका सुंदर स्वयंपाक बनवला. तिला असं वाटलं पती थकून दमून येतील, लगेच जेवतील, आराम करतील, म्हणून तिनं सगळा स्वयंपाक अतिशय सुंदर बनवला. आणि बनवल्याच्या नंतर तो पती तिकडनं आला, तिचा नवरा आला. तिनं त्यानं हातपाय धुतले, हिनं बसायला टाकलं, ताट वाढून आणलं आणि ताटाच्या अगदी समोर ती बसली. येतंय का लक्षात तुमच्या कसे बसले? येतं का महिला मंडळ? हे बघा, मी पुन्हा सांगते. आधी तो बसला, मधी ताट ठेवलं आणि ताटाच्या अगदी समोर ती बसली. ती का बसली माहितीये का? तिला असं वाटलं हे एकदा जरी भाजी खाऊन म्हणलं भाजी फार सुंदर झाली, तेवढंच मेलं संसारात सुख. दुसरं आहे तरी काय, चवनाचं आणि एरंड्याचं गुऱ्हाळ काय आहे संसारामध्ये सांगा ना. आणि तेवढ्यात ती अशी समोर बसली. बसल्याच्या नंतर महाराज हे वैतागलेलं गिराय त्यानं पाटावर बसलं, जेवण करायला लागलं. पहिलाच घास घेतला, तोंडात टाकला, तोंडास वाकडं तिकडे केलं आणि पहिल्याच घासाला म्हटलं भाजीला काही चव. तिनं विचार केला वैतागलेलं दिसतंय, वैतागून आलेले, कशाला कटकट करायचा, कशाला वाद करायचा. तिनं बिचारीनं कानामागं टाकलं. पण खोटं नाही सांगत दादा, हिनं दुसराही घास उचलला त्यानं आणि दुसऱ्याही घासाला म्हटलं भाजीला काही चव नाही. तिनं पुन्हा कानामागं टाकलं. पण हे इतकं खोडीचं होतं, साधं नव्हतं, फार खोडीचं होतं. यानं तिसरा घास उचलला आणि तिसऱ्याही घासाला म्हटलं भाजीला काही चव नाही. ती तरी बिचारी किती सहन करेल. ती म्हटली का हो भाजीला काही चव नाही, भाजीला काही चव नाही, भाजीला काही चव नाही म्हणता, मग एखादी भाजी करून दाखवा ना. हे म्हटलं मला कुठं जमत आहे. मग ती म्हटली गपचूप गिळणा. कळतंय का? भाजीला नाव त्यानंच ठेवायचं, निदान पिठलं तरी जमलं पाहिजे दादा. ज्याला जमतच नाही त्यानं दुसऱ्याला नाव ठेवायचं नाही. खंडन त्यानंच करायचं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे. आता ऐका, खंडन कुणी कुणाचं केलं ऐका. मंडन मिश्रा इतके ज्ञानी सुनील महाराज एवढे ज्ञानी होते मंडन मिश्रा की शंकराचार्यांना एक दिवस मंडन मिश्रांना भेटण्याची इच्छा झाली आणि शंकराचार्य मंडन मिश्रांना भेटण्याकरता निघाले. आणि निघाल्यानंतर गावात जाऊन पोहोचले. पण मंडन मिश्राचं घर माहित नव्हतं. अशा वेळेला आपण काय करतो, आपल्याला जर स्थान माहित नसेल तर आपण कोणाला तरी विचारतो मंडन मिश्राचं घर कुठं आहे असं शंकराचार्यांनी प्रश्न विचारला गावातल्या माणसाला. आणि प्रश्न विचारल्याबरोबर त्याच वेळेला मंडन मिश्राचं घर कुठं आहे असा प्रश्न विचारल्याबरोबर एका माणसाने उत्तर दिलं. दादा ऐका, आपण जर कोणाला विचारलं याचं घर कुठे आहे तर लोक आपल्याला सांगतात बाबळीकडनं जा, लिंबाकडनं वळा, इकडनं वळा, तिकडनं वळा. पण ऐका, शंकराचार्यांनी प्रश्न विचारला मंडन मिश्राचं घर कुठं आहे. त्याच वेळेला लोकांनी सांगितलं आहे का, ज्या घरावर ऐकताय ना तुम्ही, ज्या घरावर राघू आणि मैना वेदांताची प्रमाण देऊन बोलत असेल ते घर मंडन मिश्राचं. सूक्ष्मता लक्षात घ्या बरं का. ज्या घरावरचे पक्षी इतके ज्ञानी आहे त्या घरातली माणसं किती ज्ञानी असेल, सूक्ष्मता महाराज. आणि मग मंडन मिश्राकडे शंकराचार्य जाऊन पोहोचले आणि पोहोचल्याबरोबर लगेच वाद सुरू झाला. एकानं खंडन करायचं, दुसऱ्यानं मंडन करायचं. शंकराचार्यांचा मंडन मिश्रांचा वाद म्हणजे जगप्रसिद्ध वाद आहे, जगप्रसिद्ध. एकानं खंडन करायचं, पुन्हा मंडन करायचं. आणि माऊली शंकराचार्य मंडन मिश्राचा वाद 1-2 दिवस नाही चालला, 6 महिने वाद चालला. किती? 6 महिने. एकानं प्रश्न विचारायचं, दुसऱ्यानं उत्तर द्यायचं, पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर. एकानं खंडन करायचं, दुसऱ्यानं मंडन करायचं. 6 महिने वाद चालला. आणि मंडन मिश्राचं खंडन शंकराचार्यांनी केलं. मंडन मिश्रा हरले आणि मंडन मिश्रांनी माघार घेतली. त्याच वेळेला मंडन मिश्राची पत्नी बाहेर आली, त्यांची अर्धांगिनी बाहेर आली आणि तिनं सांगितलं आचार्य माझ्याशी सुद्धा वाद घालावा लागेल. माझे पती हरले पण माझ्याकडे काही उत्तर आहे. आचार्यांनी विचार केला, बाई माणसाशी काय वाद घालायचा, कसं उपाय का बाई माणसाशी वाद घालणं, अजिबात नाही. एकदा वाद घातला ना महाराज ती बाई पुरंच करत असते, म्हणून वाद घालणं सोपं नाही ना. लक्षपूर्वक आहे का.
म्हणून वादात पडू नये. एक लक्षात ठेवा, गावात जर कधी एखादी बाई उभी त्या बाईला अपोजिट माणूस उभा आहे ना, आणि समजा तो माणूस जर पडला तर लोक काही काय बोलतात, तो काय माणूस आहे, बाईनं पाडलं याला, असंच बोलतात की नाही. समजा दादा तो जर निवडून आला, महाराज निवडून आला, तर लोक त्याचं फार वाह करत नाही. काय त्याच्यात नवल केलं, बाईला पाडून निवडून आला, त्याच्यात काय विशेष आहे. म्हणून बाई माणसाशी वाद घालू नये. ऐका, आणि शंकराचार्य म्हटले बाई माणसाशी कसा वाद घालायचा. त्यावेळेला मंडन मिश्राची सौभाग्यवती पत्नी म्हटली, ऐका आश्चर्य, मी त्यांची अर्धांगिनी आहे, अर्धा अधिकार माझा आहे, आणि म्हणून माझ्याशी सुद्धा वाद घालावा लागेल. आणि मग आचार्यांनी त्यांच्याशी वाद घातला, आणि आचार्यांनी वाद घातल्याच्या नंतर तिचं सुद्धा खंडन केलं. असं खंडन मंडन करून तत्वबोधापर्यंत जाऊन पोहोचले, त्याला शास्त्राचा वाद म्हणतात. हो, ऐकताय ना तुम्ही. पहिला मुद्दा माझा संपला, जीवाला शास्त्राचा वाद कळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, जीवाला गुरु शिष्याचा संवाद कळाला पाहिजे. आपल्याला देव आणि भक्तापर्यंत पोहोचायचंय ना, मग जीवाला गुरु शिष्याचा संवाद कळाला पाहिजे. मग गुरु शिष्याचा संवाद ऐकण्याकरता कुठं जायचंय महाराज, एक लक्षात ठेवा, विश्वाचे गुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायला उपदेश केला महाराज. ऐका, वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ जर कोणी असेल तर ते विश्वगुरु निवृत्तीनाथ आहेत महाराज. आज निवृत्तीनाथ होते म्हणून तुम्हाला मला ज्ञानोबारायसारखी माऊली मिळाली, ही उपकार निवृत्तीनाथांचे आहे. आणि त्या निवृत्तीनाथांची कृपा मात्र ज्ञानोबारायवर झाली. आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात, ते पाठीशी होते म्हणून सगळ्या गोष्टी माझ्या पूर्ण झाल्या. ज्ञानोबारायने लिहिलंय की नाही, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता, काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा. ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो, आता उधरलो उधरलो, आता उधरलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांचं वर्णन केलंय महाराज. आणि त्या निवृत्तीनाथांनी उपदेश केला ज्ञानोबारायला. आणि ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, तो वाचला की आम्हाला गुरु शिष्याचा संवाद कळतो. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, म्हणून ती वाचली पाहिजे, पण अंतःकरणपूर्वक वाचलं पाहिजे. खरं सांगू, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी अमृत आहे, पण ती वाचली पाहिजे. हो दादा, मी अनेकदा सांगत असते, लोक सकाळी उठतात, एका हातामध्ये चहाचा कप घेतात आणि एका हातामध्ये वर्तमान पेपर घेतात, अख्खा पेपर वाचून काढतात, जगाच्या उलाढाली वाचतात, पण त्याच्यात काय अर्थ आहे सांगा ना. काही वाचलं काही करू शकता तुम्ही? अजिबात नाही. मग माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही पेपर वाचूच नका असं माझं म्हणणं नाही, पण सकाळी उठल्याबरोबर माझ्या ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या तरी वाचावं. एक सांगू तुम्हाला, जगण्याचं उत्तम ज्ञान ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीत आहे, वागण्याचं उत्तम ज्ञान ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीत आहे, आणि मरण्याचं उत्तम ज्ञान ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीत आहे. जगणं, वागणं आणि मरणं ज्याला कळत नाही त्यानं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. एक बाई उठली, ती म्हटली, ताई मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही हो, मी अडाणी आहे. पण अरे ऐका ना, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त करणारी माझ्या ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आहे. हो ऐका ना, 5-6 महिन्यापूर्वी एक प्रसंग घडला होता. शिवा महाराज, 5-6 महिन्यापूर्वी मी आळंदीला गेली होती, आणि आळंदीला गेल्याच्या नंतर एक अंध 75 क्रॉस केलेले बाबा तिथं बसलेले होते, आणि पूर्ण ज्ञानेश्वरी खडाखड बोलत होते. मला ते आश्चर्य वाटलं. मी जरा थांबली आणि मी त्या बाबांना विचारलं, बाबा ज्ञानेश्वरी पूर्ण बोलतायत तुम्ही, एवढी खडाखड कसे बोलतात, तुम्ही अंध आहात, कधीपासून आंधळी आहात? बाबांनी सांगितलं, ताई मी उपजताच अंध आहे, जन्माला आलो त्या दिवशीपासून आंधळ आहे. मग ज्ञानेश्वरी कसं वाचतात? त्या बाबांनी जे उत्तर दिलं ती खरी परिस्थिती सांगताय का? बाबा म्हणाले, ताई मी जेव्हा रिटायर झालो ना तेव्हा माझ्या मुलांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं. लक्षपूर्वक ऐका बरं का, माझ्या मुलांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं. आणि ज्या दिवशी माणसाची जन्मदात्री आई जातेत ना,
त्या दिवशी फक्त एकच आई उरते आणि तिचं नाव आहे ज्ञानोबाराय. त्यांच्याशिवाय आम्हाला तारणार कोणी नाही हो. म्हणून मी विचार केला, मी माझ्या ज्ञानोबारायच्या दारात बसलं पाहिजे. ज्ञानोबारायच्या दारात बसलो. एक साधू महात्म्यांची गाठ मला झाली. त्या महात्म्यांनी माझ्या हातात ज्ञानेश्वरी टेकवली. मी म्हटलो, साधू महाराज वाचता येत नाही, अंध आहेत, आणि कशी वाचू? मला त्यांनी सांगितलं, काही करू नका बाबा, अजान वृक्षाखाली बसा, सगळे वाचतायत, तुम्ही फक्त ओव्यांवरून बोट फिरवा. अहो पण कोणती ओवी, कशी ओवी? काही नाही, फक्त बोट फिरवा. मी साधू महाराजांचं ऐकलं आणि प्रत्येक ओवीवरून बोट फिरवलं. त्याचा परिणाम असा झाला की ज्ञानेश्वरी माझ्या मुखदगत आले. बाब दरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, बाब दरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, तयावरी, कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. त्याच्यावर कृपा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली की गुरु शिष्याचा संवाद आम्हाला कळेल बरं का. म्हणून पहिली गोष्ट शास्त्राचा वाद कळायला पाहिजे, दुसरी गोष्ट गुरु शिष्याचा संवाद कळायला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट देवभक्ताचा संबंध कळायला पाहिजे. पण देवभक्ताचा संबंध अत्यंत सुंदर नातं आहेत महाराज. देवभक्ताचं नातं आहेत ना, एकमेका विना आहे. देवाशिवाय भक्ताला शोभा नाही आणि भक्ताशिवाय देवाला शोभा नाही. तुम्ही बघा, जसं पती पत्नीचं नातं ना, तसं देवभक्ताचं नातं आहे बरं का. लक्षपूर्वक ऐका. पती पत्नीचं जसं नातं तसं देवभक्ताचं नातं. पती पत्नीचं नातं म्हणजे विश्वासाचं नातं. पती पत्नीचं नातं म्हणजे ऐकांतिक नातं. ऐकांतिक या शब्दाखाली अंडरलाईन करायची बरं का. ऐकांतिक म्हणजे एकांतातलं नातं. लक्षपूर्वक ऐका. काय? एकांतातलं नातं. पण सध्या ते एकांतातलं राहिलंच नाही दादा. त्याचं प्रदर्शन मांडलंय लोकांनी. पती पत्नीच्या नात्याचं प्रदर्शन मांडलं. आमचे आजोबा आम्हाला सांगायचे महाराजजी, आमचे आजोबा म्हणायचे, बाई पहिले जर नवरा बायको बाजाराला निघाले तर नवरा असा पुढं चालायचा आणि निदान 100 फूट एवढं अंतर पाठीमाग, आणि मग ती पत्नी चालायची. किती? 100 फूट एवढं अंतर दोघांमध्ये असायचं. मी पुढं चालायचो आणि ती माझ्या मागं चालायची. पण आता सध्या 2024-25 ची परिस्थिती अशी आहे, ते जर दोघं समजा बाजाराला निघाले आणि त्याच्यातही 2 व्हीलरवर निघाले तर अशी चिपकून बसतात जणू काही फॅब्रिकनी चिटकवले. तुम्ही पहा ना. पण महाराजजी पहिलं अंतर होतं त्याला कारण आहे, आणि आता अंतर संपलं त्याला कारण आहे. पहिलं अंतर होतं त्याला काय कारण आहे ऐका. तो पुढे जर नवरा निघाला आणि माग जर बायको असेल तर त्याला माहित होतं 100 काय 200 फूट जरी ती माझ्या पाठीमाग असेल तरी ती माझ्याच पाठीमाग येईल, हा विश्वास होता. उशिरा का होईना करंट लावून घेत चला. हा विश्वास होता दादा. समजा आता हे जर पुढे निघालं आणि ती जर माग चालली तर ती कधी कोणाच्या माग पळून जाईल. विश्वास संपला, अंतर संपलं. म्हणून पती पत्नीचं नातं विश्वासाचं नातं, ऐकांतिक नातं. ऐका, पतीशिवाय पत्नी नाही आणि पत्नीशिवाय पती नाही. एक नुसता ओरडायचा, मी पती आहे, मी पती आहे, मी पती आहे. दुसऱ्यानं त्याला विचारलं, तू कोणाचा पती आहे? हा म्हणला, माझा मीच पती आहे. आता कसं काय? लखपती होईल, करोडपती होईल, पण पत्नीशिवाय पती होईल का? नाही. म्हणून पत्नीशिवाय पती नाही, पतीशिवाय पत्नी नाही. दोघांचं नातं अनन्य सुंदर, दोघं एकमेकाविना आहे. पुढे सांगते ऐका महाराज. पौर्णिमेची रात्र सर्वांना आवडते, आवडते की नाही? पौर्णिमा सर्वांना आवडते. पण मला खरं सांगायचं, आमुषा कोणाला आवडते का?
कोणाला आवडते का? एकालाच आवडते. मागं नका पाहू, माझ्याकडे पहा, मी सांगते ना कोणाला. आमोशा एकालाच आवडते साहेब, त्याचं नाव आहे भगत. कारण त्याचा धंदा आमोशाला तेजीत चालतो म्हणून त्यालाच आमोशा आवडते. पण पौर्णिमा सर्वांना आवडते. का बरं आवडते? कारण पौर्णिमेला लख प्रकाश देणारा चंद्र निघालेला असतो आणि ती पौर्णिमेची रात्र सर्वांना आवडते महाराज. पण चंद्राशिवाय रात्रीला शोभा नाही आणि रात्रीशिवाय चंद्राला शोभा नाही. दोघं एकमेकाविना आहे. कमळाशिवाय पाण्याला शोभा नाही, पाण्याशिवाय कमळाला शोभा नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. विवेकाशिवाय संत नाही, संतांशिवाय विवेक नाही. चंद्रिकेशिवाय चंद्र नाही, चंद्राशिवाय चंद्रिका नाही. शंभूशिवाय अंबिका नाही आणि अंबिकेशिवाय शंभू नाही. हे एकमेकाविना आहे. म्हणून पत्नीनेही घमेंड करायचा नाही आणि पतीने सुद्धा घमेंड करायचा नाही. तसं देवानेही घमेंड करायचा नाही आणि भक्तांना सुद्धा घमेंड करायचा नाही. कारण दोघांचं नातं एकमेकावर डिपेंड आहे, एकमेकावर. ऐका जरा, सोपं उदाहरण सांगते. एका बाजूला आहेत ना महाराज, लोखंड ठेवलं, लोखंड, आणि एका बाजूला सोनं ठेवलं. नीट लक्षपूर्वक ऐका बरं का. एका बाजूला सोनं ठेवलं आणि एका बाजूला लोखंड ठेवलं. सोनं लोखंडाला म्हटले काळ्या भंगार, मी नाही, सोनं म्हटलं महाराज लोखंडाला बरं का. म्हटलं काळ्या भंगार, तुझ्याकडे कोणी पाहत नाही, जरा माझ्याकडे पाय, माझ्याकडं. कोण कोणाला म्हटलं? काय काय? शाबास. सोनं लोखंडाला म्हटलं काळ्या भंगार, अरे तुझ्याकडे कोणी पाहत नाही, माझ्याकडे पाय, माझ्याकडं. सोनाराच्या दुकानात राहतो तो, काचेमध्ये पॅक राहतो. समजा कोणी खरेदी करायला आलं तर सोनारा असंच देत नाही. प्लॅस्टिकची डबी, त्याच्यात वेलवेटची गादी, अलगद मला ठेवतो. डबी बंद करतो, डबी बंद केली की पुन्हा प्लॅस्टिक मध्ये पॅक करतो, पुन्हा एक पाकिट देतो, त्या पाकिटामध्ये मला ठेवतो. पण बाया इतक्या काही काही हलकट राहतं की पाकिटावर पाकिट फ्री मागतात, तरी मी देतो. काही काही मागतात ना महाराज, मोबाईल ठेवायला, काय काय निमित्त. विठ्ठल ते म्हणले माझ्याकडे पाय, माझ्याकडे. अरे खरेदी करायला आलं तर पुन्हा कॅरी बॅग, एखादी सोनाराच्या दुकानातली पिशवी मागून घेते आणि ती बाई घरी घेऊन जाते. एखाद्या लग्नाला निघाली तर बिंदी म्हणून डोक्यावर घेते, मुरणी म्हणून नाकावर घेते, सजते, धसते, शृंगार करते आणि मग लग्नाला जाते. लग्नावरून आली ना बाबा, तशीच काढून ठेवत नाही, पुन्हा प्लॅस्टिकची डबी, पुन्हा वेलवेटची गादी तिच्यात ठेवते, पॅक करते, पाकिटामध्ये ठेवते, मग कपाट खोलते, मग कप्प्यातल्या कप्प्यात, कप्प्यातल्या कप्प्यात, कप्प्यातल्या कप्प्यात मला ठेवते. कोण कोणाला म्हटलं ते लक्षात ठेवा. सोनं लोखंडाला म्हटलं, लोखंडाला. तेवढ्यात लोखंड म्हटलं आवरलं का तुझं? 8:30 होत आले, केवर चालायचं आता? आवरलं का तुझं? सोनं म्हटलं हा. मग लोखंड म्हणलं ऐक, तू एवढा भास मारतो, तुला कोणामुळे किंमत आहे? मी म्हणून तुला किंमत आहे. सोनं म्हणलं कस काय? ते म्हणलं ऐक, वजन काटा कशाचा? हे म्हणलं लोखंडाचा. 2 पारडे कशाचे? हे म्हटलं लोखंडाचे. वरती साकळ्या कशाच्या? लोखंडाच्या. त्याच्यावरती आडवी दांडी कशाची? लोखंडाची. त्याच्यावरती कडी कशाची? लोखंडाची. आणि वजन काटा कशाचा? लोखंडाचा. आणि मी जर नसलो तर तुला काही किंमत आहे का? नाही. म्हणून सोन्यानेही घमेंड करायची नाही आणि लोखंडानं सुद्धा घमेंड करायची नाही. महाराज सोनं किती सुंदर असू द्या तरी लोखंडाशिवाय त्याला किंमत नाही. तसं देवानंही घमेंड करायची नाही आणि भक्तानं सुद्धा घमेंड करायची नाही. कारण ते एकमेकाविना आहे. एकमेकाविना म्हणजे काय? ऐका, हिरा 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 माहितीये ना तुम्हाला? हिरा हिरा तुमचे वंशाचे दिवे हिरे नाही बर का? ते हिरे फार त्रासदायक आहेत महाराज. मी हा हिरा सांगते सोनाराच्या दुकानातला. तो हिरा इतका टणक दिसणारा हिरा, शोभेवंत दिसणारा हिरा, लाल पिवळा हिरवा सफेद शुभ्र दिसणारा हिरा, चमकदार दिसणारा हिरा, यदा कदाचित तो हिरा कोणी कितीही ऐरणीवर ठेवला आणि घणाने जरी फोडण्याचा प्रयत्न केला तरी तो हिरा फुटत. हिरा ठेवीता ऐरणी, हिरा ठेवीता ऐरणी, हिरा ठेवीता ऐरणी,
जोगणी हे वाचे मारिता जोगणी बके मोल पावे करा बके मोल पावे करा गरा बके मोल पावे करा बके मोल पावे करा तुझी 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 मोल पावे तुझी मोल पावे करा. ऐका, मी हिऱ्याचा दृष्टांत सांगितला म्हणजे तो प्रमाणबाह्य नव्हतं हे यांनी सिद्ध केलं. हा, हिरा ठेविता ऐरणी वाके मारिता जो घणी. घणानं जर मारलं त्या हिऱ्याला तर तो दादा हिरा फुटत नाही, उलट तो ऐरणीमध्ये जाऊन गुंततो. कोण? हिरा. आणि समजा बाबा तो हिरा जर ऐरणीमध्ये गुंतला तर तो फोडून काढता येत नाही हो. मग त्या हिऱ्याला बाहेर काढायचं. हिरा हिरा त्याला जर बाहेर, हिरा तुमचे हिरे असं समजा, तुमच्या वंशाच्या दिव्याला जर बाहेर काढायचं असेल हिऱ्याला, आईनं किती आवाज देऊ द्या येत नाही दादा, बापानं किती आवाज देऊ द्या येत नाही. पण एखाद्या ऐश्वर्या राय सारखी सुंदर मुलगी बाहेर आली की ते जसं सळकण बाहेर निघतं. हो, ते जसं सळकण बाहेर निघतं तसं ज्ञानोबाराय म्हणतात हिरा हिरा कणी हिरा हिरा कणी काढिया तुनी ऐरणी काढिया तुनी ऐरणी हिरा हिरा कणी हिरा हिरा कणी काढ आतोनी बाहेर काढ आतोनी ऐरणी वा वा वा. हिरा हिर नुसती हिरकणी पाहिली की तो सळकण बाहेर निघतो. तो हिरा महाराज बर का. तो हिरा एकानं काय केलं, सुतळीचा तोडा घेतला. ऐकताय ना माता माऊल्या तुम्ही? हा, ऐका महिला मंडळ. सुतळीचा तोडा घेतला आणि तो महागडा हिरा सुतळीमध्ये बांधला आणि गळ्यात घातला. त्याच्याकडे कोणी पाहिल का हो महाराज? कोणी पाहिल का? अजिबात नाही. पण तो चमकणारा हिरा पिवळ्या पिवळ्या सोन्यामध्ये जर गुंफला, गळ्यात घातला तर सगळे त्याला विचारतील, कारण त्या हिऱ्याला सोन्याशिवाय शोभा नाही आणि सोन्याला हिऱ्याशिवाय शोभा नाही. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या शोभा विलयेर येरा 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 शोभा विलयेर येरा. सोने एक ठाई हीरा 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 सोने एक ठाई हीरा. विलयेर येरा शोभा 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 विलयेर येरा.
सोने के ठाई हीरा 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 क्या बात है, वाह. शोभविले येर येरा सोने येके ठाई हिरा. महाराज म्हणतात हिऱ्याला सोन्याशिवाय शोभा नाही, सोन्याला हिऱ्याशिवाय शोभा नाही, तसं भक्ताशिवाय देवाला शोभा नाही. भक्ताशिवाय देवाला दोन गोष्टी मिळू शकत नाही, पण त्या भक्ताशिवाय देवाला शोभा नाही हे म्हणणं बरोबर आहे. पण भक्त नेमका कसा असावा हे आम्हाला कळणंही गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? सध्या कोणी भक्त म्हणतो स्वतःला, आम्ही कुणालाही हरिभक्त परायण म्हणतो, पण त्यातला गुण तर पाहिजे ना त्याच्यामध्ये. हरीची भक्ती पाहिजे, पारायण करणारा पाहिजे, पण त्यातलं काहीच करत नसेल तर कसा हरिभक्त परायण नाही होतो. त्याच्यासाठी भक्ती तर पाहिजे ना. मग भक्त कसा असावा? महाराज भक्ती केली, कोणी केली सांगू? ज्या भक्तीचं वर्णन रामायणामध्ये गोड आलं असेल महाराज, त्या भक्तीचं वर्णन केलं महाराज. किती भक्ती करावी, किती भक्ती करावी. देवादिदेव महादेवाची भक्ती केली कोणी? रावणाने. काय भक्ती होती महाराज रावणाची, केवढी भक्ती होती. भक्त कसा असावा ऐका. रावण भक्तीला लागला महाराज. महाराज सकाळी 6 तास पूजा करायचा आणि संध्याकाळी 6 तास पूजा करायचा. मांडी मोडत नव्हता अजिबात नाही. 14 माणसं रावणाच्या हाताखाली कामाला होती. पाणी आणायला वेगळे, सारून काढायला वेगळे, बेलपत्र आणायला वेगळे, सगळी वेगवेगळी माणसं रावणाच्या हाताखाली. कधी भक्ती चुकवली नाही बरं का. रोजचा नित्यनेम होता रावणाचा. काय? रोजच्या रोज 1000 कमळाची फुलं महादेवाच्या पिंडीवर अर्पण करणं हा रावणाचा नियम होता दादा. ती भक्ती. आणि भक्ती करत असताना एक दिवस रावणाकडे सगळी फुलं होती, पण फुलांची संख्या कमी होती. 999 फुलं भरली. एक फुल कमी आलं, पण देवाची भक्ती राहील. आतापर्यंत केलेल्या भक्तीमध्ये व्यत्यय येईल. फुल आणायचं कुठून? कमळाचं फुल व्हायची माझी सवय, आता कमळाचं फुल आणायचं कुठून? पण रावण ज्ञानी होता महाराज, दशग्रंथी होता. 10 ग्रंथाचं ज्ञान रावणाकडे होतं. रावणाची एक बाजू जरी पाहिली तर दुसरी बाजू तुम्हाला मान्य करावं लागेल. रावणाकडे ज्ञान होतं महाराज, दशग्रंथी होता रावण. आणि रावणानं विचार केला, फुल कमी आलंय, आता फुल आणावं कुठून? टेन्शन घ्यायचं नाही, चिंता करायची नाही. मग या मुखाला सुद्धा मुखकमल म्हटलं गेलंय, म्हणून एक मुख छाटलं आणि भगवंताच्या पिंडीवर वाहिलं. इतकी भक्ती रावणाची होती दादा. 1 सेकंद सुद्धा इकडे तिकडे झालं नाही. केवढी भक्ती आहे. आणि एक सांगू तुम्हाला, देवाची भक्ती करायची असेल ना तर मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. किती पाणी वाहतात आणि किती फुलं वाहतात आणि किती काय वाहतात हे महत्वाचं नाही, तुमचा भाव शुद्ध पाहिजे. तो भाव शुद्ध पाहिजे. आता सगळे लोक महादेवाच्या पाठीमागे लागले. देवा बाकीचे सगळे देव सडपडले आणि सगळे महादेवाच्या पाठीमागे. मी म्हणत नाही भक्ती करू नका, 100% भक्ती केली पाहिजे, कारण तो देव असा आहे लवकर प्रसन्न होतो दादा. नाथबाबांनी वर्णन करताना त्याचं भोळं म्हणून वर्णन. शिव भोळा चक्रवर्ती यादे माया माझे कीर्ती वाचे वदता शिव नाम दयान बगी कोदा काम. भोळा चक्रवर्ती यादे माया माझे कीर्ती वाचे वदता शिव नाम दयान आदि कोदा काम. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. तो भोळा आहे हो, त्याला फार काही नकोय. आता तुम्ही आम्ही म्हणतो महिला महादेवाच्या पाठीमागे लागला, कारण आता काय सगळेजण प्रदीप मिश्राजी पाहायला लागले. आणि ती एक गोष्ट चांगलीच आहे बरं का. धर्माचं पालन आहेत महाराज, धर्माकडे वळालीत लोक कोणत्या ना कोणत्या नादानी. पण लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्या गोष्टीला वारकरी संप्रदायाचा पाय आहे दादा. वारकरी संप्रदायाचा पाय तुम्हाला मान्य करावा लागेल. का बरं सांगू? आज प्रदीप मिश्रा म्हणतात एक लोटा जल सब समस्या का हल. बायांना चांगलं माहितीये, तुम्हाला माहित नाही. पण ऐका, ते म्हटलेत आता आपण 1 तांबाभर पाणी घालतो, पण ऐका 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी गाथ्यात लिहून ठेवलं. एक बसात पाणी एक बिलवदला, एक बसा पाणी एक बिलवदला, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक बसा पाणी एक बिलवदला, एक बसा पाणी एक बिलवदला, पूजन केवळ
बहून उजड विवाळा सोपे क्या बात आहे. नामदेव राय तेव्हा म्हटलेत ना महाराज, पूजन केवळ सोपे बहु, एक पसा पाणी एक बिल्व दळ. नामदेवरायचे शब्द आहे, माझं नाही. नामदेवराय म्हणले इथं तरी लोटा सांगितला, पण पसा म्हणजे ओंजळीने पाणी जरी माझ्या महादेवावर अर्पण केलं आणि एकच बेलाचं पान जरी अर्पण केलं तरी तो देवादिदेव महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही तर फार भाग्यवान आहे. तुमचं सप्ताह श्रावणात आहे दादा, खूप भाग्यवान आहे तुम्ही. श्रावणात भक्ती करायला मिळते, कारण श्रावण महिना म्हणजे पर्वकाळ आहे. तुमच्या मानोरी गावाचं फार मोठं भाग्य आहे. कारण सांगू, इतर महिन्यामध्ये खूप भक्ती करावी लागते, तेव्हा देव थोडंसं देतो. पण श्रावण महिन्यामध्ये, श्रावण पर्वकाळामध्ये तुम्ही थोडी जरी भक्ती केली ते वर्षभर पुरेल इतकं देवादिदेव महादेव देऊन जातील दादा. पण तशी भक्ती आमची असणं गरजेचं आहे. भक्ती कशी करावीत महाराज? भक्ती फक्त मात्र आम्ही पाणी वाहिलं, फूल वाहिलं, बेलाचं पान वाहिलं यालाच भक्ती म्हणतात असं नाही हो. खरं सांगू का, आदरणीय आमचे लेंडे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, बरोबर. PSI या ठिकाणी आलेले आहेत साहेब, बरोबर ना. ठेंगे साहेब म्हटले ना, तुम्हाला वेगळं ऐकायला आलं का? ठेंगे साहेब या ठिकाणी बसलेत. आणि खरं सांगू का, ते आमच्या बरोबर वारीला होते दादा. ही सुद्धा भक्ती बर का, ही सुद्धा भक्ती. कारण सर्व्हिस टू गॉड इज सर्व्हिस टू मॅन. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि ती ईश्वराची सेवा करता करता इतकी गोडी लागली की साहेबांना सुद्धा आज कीर्तनात बसावं लागलं आणि बसावं वाटलं. ही सुद्धा भक्तीची. भक्त कुणाला म्हणावं? ऐका ना, फार 4-5 माळी घातल्या, भला मोठा गंध लावला, सफेद शुभ्र कपडे घातले, त्यालाच भक्त म्हणतात असं नाही ना. त्या माळीप्रमाणे अंतकरणामध्ये सुद्धा शुद्धता पाहिजे दादा. ऐका, बाह्यरंगाने जितकं शुद्ध दिसतं तेवढं अंतरंग सुद्धा शुद्ध असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि अंतरंगामध्ये जर शुद्धता असेल, भाव जर चांगला असेल, एकमेकाला मदत करण्याचं कार्य तुमच्या पाठीमागे असेल, नवे रोज देवाची साधना करतात, चिंतन करताय, पण मनामध्ये किंचितही कपट कुणाबद्दल नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, मात्र विकार कोणताच नाही, तर असा भक्त पाहिजे. आणि तो जर असा भक्त असेल तर त्या भक्तामुळे देवाला 2 गोष्टी मिळतात. काय? एक रूप आणि दुसरी सेवा. कारण भगवंताला रूपाला आणणारा भक्तच आहे. आणि याला रूपा बळे, त्याला रूपाला आणलंय, त्याचं रूप नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण ही तुझ प्रभु राया, निराकार निर्गुण ही तुझ प्रभु राया. रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया. नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तूची रघुराया. मैं गुलाम तेरा. म्हणून त्याला रंगही नव्हता, रूपही नव्हतं, म्हणून त्याला रूपाला आणलं, रंगाला आणलं, त्याला देवळात बसवलं. त्याचं नाव भक्त आहे. समजा या मानोरी गावात जर भक्तच नसते तर इथं मंदिर नसतं, इथं मंदिर नसतं तर इथं सप्ताह नसता. भक्त आहे म्हणून देवाला शोभा आहे, नाही तर भक्ताशिवाय देवाला 2ही गोष्टी मिळू शकत नाही. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. भक्त विनय देवा, 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 भक्त विनय देवा. भक्ता विनय देवा, कैसे रूप गणे सेवा, कैसे रूप गणे सेवा,
कैसे रूप घडे देवा भक्ता विन देवा कैसे रूप घडे देवा कैसे रूप घडे देवा कैसे रूप घडे कैसे रूप घडे देवा कैसे रूप घडे देवा कैसे रूप घडे देवा कैसे रूप घडे देवा शोभविले येर येरा शोभविले येर येरा शोभविले येर येरा शोभविले येर येरा शोभविले एरा शोभविले एरा एरा शोभविले एरा शोभविले एरा एरा भक्ता विन देवा कैसी रूप घडे सेवा. आता ऐका, भक्ताशिवाय देवाला दोन गोष्टी मिळू शकत नाही. एक रूप आणि दुसरी सेवा. आणि भक्त आणि देवाचं नातं वटवून दिलं. पण तुकोबरायचं सांगणं किती गोड आहे. जसं हिरा आणि सोन्याचं नातं आहे तसं भक्त आणि देवाचं नातं आहे. आणि जसं भक्ताशिवाय देवाला दोन गोष्टी मिळू शकत नाही तसं देवाशिवाय भक्ताला एक गोष्ट मिळू शकत नाही. मग देव भक्ताचं नातं अनन्य सुंदर नातं आहे दादा. देवाशिवाय भक्ताला निष्कामता देणारं कोणीच नाही हो. तो परमात्मा आमच्या जीवनात काही कमी करत नाही आणि देव देताना मागे पुढे पाहत नाही हो. त्या भोळ्या देवाची जर सेवा केली ना महाराज तर ऐका, तो देव देताना विचार करत नाही कोण कसं आहे कोण कसं आहे कोण कसं आहे. आज जरा शेवटचा सोमवार असल्या कारणानं मला असं वाटतं महादेवावर कथा बोलल्या तर ते आजचं कीर्तन सार्थक होईल. म्हणून ऐका, देवाचं देणं कसं आहे ऐका. भस्मासुराची सेवा काय होती हो देवासाठी? काय करायचं भस्मासूर? रोज भस्म आणून देणे, एवढी सेवा करायचं. बरोबर आहे की नाही? रोज भस्म आणायचा, स्मशानात जायचा, भस्म घेऊन यायचा, देवाला द्यायचा. महाराज रोज आणत असताना एक दिवस काही कोणी मेलं नाही. बरोबर आहे की नाही? जसं कधी कधी माणसं मरतच नाही, कधी कधी तो काळ असतो जाण्याचा. बरोबर आहे की नाही? आणि त्याच वेळेला मात्र भस्मासूर देवादिदेव महादेवाकडे आले. देवाला सांगितलं, देवा भस्माची फार अडचण येते हो, भस्म आणायला तर कोणी मरतच नाही, काय करावं? फार मोठा प्रश्न आहे. देवादिदेव महादेव म्हटले, मग काय करावं लागेल? देवा एक काम करा ना, मी सांगते बरं का, देव काय देत नाही आम्हाला, सगळं देतो. पाहत नाही तो पात्रतेचा आहे की नाही, अजिबात नाही. पण भस्मासुराने सांगितलं, देवा भस्म मिळत नाही, आता काय करायचं? फार मोठा प्रश्न आहे, कुठं जायचं भस्म आणायला? देवा एक काम करा, मला वरदान देऊन टाका. काय म्हणले, काय वरदान द्यायचं? काय नाही देवा, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होईल, असं काहीतरी वरदान द्या. देव म्हणले, तथास्तु. अजिबात पुढचा मागचा विचार केला नाही देवानं, अजिबात नाही. तथास्तु म्हटले. आणि मग भस्मासुरानं काय करायचं? जिकडं जाईल तिकडं मात्र त्या ठिकाणी कोणाच्याही डोक्यावर हात ठेवायचं, कोणी जळून भस्म व्हायचं. आणि असं करता करता भस्मासुराकडे अहंकार वाढला. आणि एक लक्षात ठेवा, देवाला सगळं आवडतं पण किंचितही अहंकार आवडत नाही हो. काही काही लोकांचं फार अवघड आहे. खरंच सांगते तुम्हाला, नुसती ज्ञानेश्वरी पाठ झाली ना तरी त्याला अहंकार निर्माण होतो, नुसता हरिपाठ पाठ केला तरी अहंकार निर्माण होतो, नुसती पंढरपूरची एकदावारी केली तरी अहंकार निर्माण होतो. पण देवाला नाही आवडतो. नामदेवराय म्हटले, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांसी. कारण अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देवाला सगळं आवडतं पण किंचितही झालेला अहंकार देवाला आवडत नाही दादा, अजिबात आवडत नाही. आणि भस्मासुराकडे अहंकार निर्माण झाला. मी कुणाच्याही डोक्यावर हात ठेवला तो कोणी मरतो. आणि एक दिवस भस्मासुराची नजर पार्वती आईसाहेबांकडे गेली. देव म्हणले, पार्वती आईसाहेब तर फार सुंदर दिसतात बरं का. भस्मासूर म्हटले, फार छान दिसतात. आता मला जर पार्वतीला मिळवायचं असेल तर पहिल्यांदा महादेवाला भस्म करावं लागलं. काही विचार तर करायला पाहिजे होता की नाही. पण तो भस्मासूरच ना महाराज, काही विचार न करता मागे लागला. कुणाच्या?
महादेवाच्या. आणि मग मागे लागल्यानंतर भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं आणि विष्णू भगवंताने मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर आणि मग ती मोहिनी रूपात आलेली स्त्री भस्मासुराला खूप आवडली दादा. आवडल्यानंतर त्या मोहामध्ये तो पडला आणि पडल्यानंतर ती म्हटली मी पूर्णपणे मी तुला माझं शरीर अर्पण करेल, पण माझ्या बरोबर तुला एकदा तरी नाचावं लागेल. तो देव आहे दादा आणि मग नाचावं लागेल. यानं पटकन होकार दिला, म्हणजे मी जशी कृती करते तसंच तू कृती करायची. मोहिनी स्वरूपामध्ये भगवंताने नाचता नाचता हात कमरेवर घेतले, यानं सुद्धा हात कमरेवर ठेवले. हिनं हात खांद्यावर घेतले, यानं सुद्धा हात खांद्यावर. आणि हिनं डोक्यावर हात घेतले, यानं सुद्धा डोक्यावर हात घेतले. आणि एका मिनिटात भस्म झाला दादा. मला सांगायचं एवढंच आहे की मात्र त्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. काही लोक आहेत किशोरजी महाराज, काही लोक आहे आपल्याच तालमीत तयार होतात आणि आपल्यालाच भस्म करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना हे माहित नाही की भस्मासुराला वरदान देणारच देव आहे. हे विसरायचं नाही बरं का. ज्याच्या तालमीत तयार झालो त्याची कृतज्ञता जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. पण लोक कृतज्ञ झालेत दादा, उपकार विसरत चाललेत लोक. पण उपकाराची जाणीव ठेवा. ज्याच्याकडे तयार झालो ना, किती आपण त्याच्यापेक्षा मोठं झालं तरी त्याला मोठंच म्हणा, ही कृतज्ञता आहे, ही कृतज्ञता आहे. पण लोक एका मिनिटात उपकार विसरून जातात. भस्मासुराला वाटलं माझ्यासारखं कोणी नाही, पण वरदान देणाराच तो होता दादा. फक्त मला या सगळ्या पाठीमागे एकच सांगायचं होतं की देवासारखी निष्कामता देणारं या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. काही मागा हो, काही मागा, तो द्यायला तयार आहे. तो तिथं बसलाय पण आम्हाला निष्कामता देईल. मग जसं भक्त आणि देवाचं नातं हिरा आणि सोन्यासारखं आहे, तसं महाराज म्हणतात देवाशिवाय भक्ताला एक गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरण. देवाविन भक्ता, 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 देवाविन भक्ता. गुण देते निष्कामता, कोण देते निष्कामता, कोण देता 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 निष्कामता, शोभविले येरा येरा, शोभविले येरा येरा, शोभविले येरा येरा, शोभविले
बात आहे. देवाविन भक्ता कोण देते निष्कामता. आता ऐका, तसा माझा वेळ संपलाय, पण थोडेसे 15 मिनिटं वाढून घेते. चालेल ना? चालेल का महिला मंडळ? का उपास सोडायला उशीर नाही होते ना? सांगा बरं का. मी तुमच्या घरातलीच आहे असं समजा, आणि तुम्ही म्हणायचं ताई भूक लागली लवकर उरका, लगेच उरकेल. पण तुम्ही मला सांगा जरा बरं का. 15 मिनिटं तुमचे एक्स्ट्रा घेते. ऐका, जसं देव आणि भक्ताचं नातं, भक्त आणि देवाचं नातं हिरा आणि सोन्यासारखं आहे, तसं देव आणि भक्ताचं नातं फार गोड वर्णन केलं आई आणि मुलाच्या नात्यासारखं आहे. आई मुलाचं नातं जगातलं अनन्य सुंदर नातं आहे दादा. आईशिवाय मुलाला किंमत नाही आणि मुलाशिवाय आईला किंमत नाही. स्त्री म्हणून जन्माला यायला किंमत नाही, पण स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर आई होण्याला जेवढी किंमत आहे तेवढी स्त्री राहण्याला किंमत नाही दादा. एखादी स्त्री आहे, आईच झाली नाही तर तिला किंमतच नाहीत ना महाराज. म्हणून मातृत्व अनन्य महत्वाचं नातं आहे, अनन्य सुंदर नातं आहे, फार गोड नातं या जगातलं. म्हणून मातृत्वाचं नातं खूप गोड येतो, कारण तो मुलगा त्या आईला आहे. त्या आई मुलाचं नातं जगातलं अनन्य सुंदर नातं आहे महाराज. किती प्रेम असतं त्या आईचं त्या मुलावर, किती प्रेम असतं. तुम्ही बघा, ते पोरग कसंही दिसायला असू द्या, काळू असू द्या, कसंही असू द्या, नाकात घाण असू द्या, कोणी कितीही किळस करू द्या तिच्या पोराची, पण ती आई कधी आमची किळस करत नाही दादा. ती आई लडलड सारखी त्याला जवळ घेते, जवळ उचलून घेते. अगदी मात्र त्या ठिकाणी ती कसं दिसतंय हे आई पाहत नाही हो, कारण तिचं लेकरू आहेत ना दादा. म्हणून एक सांगू तुम्हाला, सगळे आमचा धिक्कार करतील दादा, सगळे धिक्कार करतील, पण आई धिक्कार करणार नाही. म्हणून कितीतरी वेळा भगवंताला आवाज देताना देव म्हणून नाही, आई म्हणून आवाज दिलाय हो. किती वेळा सांगू तुम्हाला. अरे कधीतरी मला असं वाटतं, संतांनाही वाटलं कृष्ण म्हटलं तर लवकर येणार नाही, पण कृष्णाई म्हटलं तर आल्याशिवाय राहणार नाही. विठोबा म्हटलं तर येणार नाही, पण विठाई म्हटलं तर आल्याशिवाय राहणार नाही. कारण आई म्हणून नाव घेतलं ना की माझा भगवंत पळत पळतच येत असतो महाराज. तुम्ही बघा, लहान लेकरू आहे, रडतंय, खिजलंय, बाप तिथंच बसलेला आहे, पण ते खिजलंय, रडतंय, ते बाप तिथल्या तिथून म्हणतं येतो रे थांब रे, येतो रे थांब रे, पण लवकर तडकन उठत नाही. पण पोरग थोडस खिजू द्या, आई कोणतंही काम करत असू द्या, ते आहे ते काम बाजूला ठेवते आणि लेकरासाठी पळत पळत जाते. ते मातृत्वाचं नातं आहे दादा, ते आईचं नातं आहे. आई आईच असते हो, आईशिवाय नाही ना किंमत. म्हणून महाराज भगवंताचं ना आपलं नातं आहे ना आई मुलासारखं आहे. तो त्याला आई म्हटलं की तो लगेच येतो आमच्याकडे. तुम्ही बघा किती प्रेम आहे भगवंताचं आमच्यावर, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की त्या प्रेमाला पारावर नाहीत दादा. शेकडो वारकरी चालतात महाराज, हजारो लाखो वारकरी चालतात मायबाप. रस्त्याने चालत असताना सगळे चालतात, हौशे गौशे नवशे सगळे चालतात. जे रिटायर झालेले ते सुद्धा चालतात, ज्यांना घरातनं काढून दिलं ते सुद्धा चालतात. सगळ्या प्रकारची लोक वारीत चालतात. पण माझ्या विठाईचं आमच्यावर इतकं प्रेम आहे की पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत एकालाही उपाशी ठेवत नाही, इतकी कृपा माझ्या विठाईची आहे. एकालाही नाही हो, एकालाही नाही. तुम्ही ऐका जरा. अरे नुसतं एका नेत्याने सभा घ्यायची ठरवली तर सभेला पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागतं. ऐकताय ना तुम्ही, पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागतं. पण या वर्षी आषाढी वारीला एकूण 28 लाख लोक होती. किती? 28 लाख लोक होती. 28 लाख पंढरपूर नगरीमध्ये लोक पोहोचली जाऊन महाराज, आणि तिथून सगळी लोक निघाली आणि घरी सही सलामत पोहोचली. पण एकाच्याही कैसाला धक्का लागला नाही. ही कृपा माझ्या विठाईची आहे दादा. इतकं प्रेम आहे त्याचं आमच्यावर, इतकं प्रेम आहे. सगळ्यांना सांभाळून आणतो, इतकं प्रेम आहे दादा. केवढं प्रेम आहे महाराज. त्या पांडुरंगाकडे पाहिल्याच्या नंतर, त्या विठोबाकडे पाहिल्याच्या नंतर तिथून निघावं वाटत नाही, इतकं प्रेम आमच्यावर करतो तो, इतका प्रेम करतो. कळसाकडे पाहिलं तरी डोळे पाण्यानं भरून येतात. महिनाभर त्याच्या बरोबर चाललो दादा. आता त्याला कसं सोडून जावं, परिस्थिती अशी होते. पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोड की जर्जर. एकंदरीत तुकोबाराय म्हणतात, माझी परिस्थिती अशी असताना मी विठोबा बरोबर चालतो, पण मला काही कमी पडत नाहीत महाराज. आणि मग त्याच्याकडे गेलो, तिथून निघालो की अशी परिस्थिती, कन्या सासूरासी जाये मागे परतून पायी.
तैसे झाले माझ्या जीवा, मागे पहा पुढे पहा, मागे पहा पुढे पहा. कारण इतकं प्रेम जडतं ना महाराज त्या पांडुरंगावर की त्या विठाईला सोडून निघावं वाटत नाही दादा. म्हणून देवाचं आमचं जे नातं आहे ना ते अनन्य सुंदर नातं आहे. माय लेकराचं नातं जसं तसं आमच्या पांडुरंगाचं आमचं नातं आहे दादा. फक्त त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. म्हणून देव आम्हाला निष्कामता प्राप्त करून देतो. आणि देवाचं आणि आमचं नातं अनन्य सुंदर नातं. पण ते करण्याकरता आम्हाला कधीतरी देव कळाला पाहिजे. भगवंताला कळून घ्यायचंय, त्याच्यातलं आमच्यातलं नातं कळून घ्यायचंय. पण तो देव कळून घेण्याकरता कर्म चांगले केले पाहिजे दादा. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर धर्माचं पालन करा. आणि आम्ही जर आमच्या धर्माचं पालन केलं तर 100% कर्म चांगलं होईल. आणि कर्म चांगले झाले तर देव आणि भक्तातलं नातं आम्हाला कळेल. म्हणून आमचा धर्म आम्हाला कळणं सध्या काळाची गरज आहे दादा. सध्या धर्माची अवहेलना होते, लक्षपूर्वक आहे का? आम्ही धर्मावर बोलायला लागलो की लोक आम्हाला विचारतात, ताई तुम्ही नेमक्या कोणत्या पक्षाच्या? आम्हाला काय घेणं कोणत्या पक्षाशी? एक लक्षात ठेवा, जो पक्ष हिंदू धर्माचा, सगळा वारकरी संप्रदाय त्याचा, असं म्हणायला आम्हाला हरकत नाही दादा. कारण आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. इथे साहेब बसलेले आहेत. आज जर विचार केला अनिल महाराज तर प्रत्येक पोलीस स्टेशनला लव जिहादच्या घटना किती आहेत, किती लोक अटकलीत, किती मुली अटकल्यात, दररोज डोळ्याने पाहतोय आपण, दररोज. मग माझ्या इथं बसलेल्यांना सगळ्यांना विनंती आहे, 2 तासाच्या कीर्तनातनं काही नाही घेतलं तरी चालेल, पण आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनी, सगळा पितृवर्ग, सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही तुमची मुलगी काय करते, कुठे जाते, कधी येते त्याच्याकडे लक्ष देणं आज सध्या काळाची गरज आहे दादा. आज सध्या आमची तरुण मुलगी रात्रीचे 2 वाजता ऑनलाईन दिसते तरी बापाला कळत नाही, आईला कळत नाही. अरे आमच्या मुलीच्या मोबाईलची रिंग वाजत नाही तरी आई बापाला कळत नाही. केवढं दुर्भाग्य आहे. आईला कळत नाही आपली मुलगी काय करते, आईला कळत नाही की आपल्या मुलीच्या मोबाईलची रिंग का वाजत नाही. मी तर म्हणते अरे तुम्ही 10वी पास झाले की लगेच मोबाईल घेऊन देतात, तिचं पुढचं सगळं भवितव्य तुम्ही धोक्यात आणतायत. लक्षपूर्वक ठेवा. वास्तविकता आपल्या मुला मुलींवर सुसंस्कार करणं, संस्कृतीची जोपासना करणं सध्या काळाची गरज आहे दादा. आई बापाला माझी एकच विनंती आहे, तुम्ही तुमची मुलगी डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, प्रोफेसर बनवा, काय बनवायचं ते बनवा, पण एक लक्षात ठेवा, घरातली तरुण मुलगी म्हणजे काचेचं भांड आहे. एकदा काचेच्या भांड्याला तडा गेला की त्याला फॅब्रिकविकनी चिटकवता येत नाही दादा. म्हणून काळजावर दगड ठेवून घरातली तरुण मुलगी व्यवस्थित सांभाळता आली पाहिजे. आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलींना विनंती आहे, अरे मला दाखवावं एखाद्या मुसलमानाची पोरगी हिंदूच्या प्रेमात पडलेली. नाही दिसणार महाराज, नाही दिसत. आणि आमच्याच पोरी कशा फसतात मला काही कळत नाही दादा. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलींना माझी विनंती आहे, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, प्रोफेसर व्हा, कलेक्टर व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण आपल्या बापाची इज्जत जाईल असं कधीच वागू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही आमच्या धर्माचं पालन केलंच पाहिजे. इथं बसलेल्या मुलांना मुलींना आपण सांगितलं पाहिजे दादा, अरे त्यांचं एवढंसं पोरग जर कुराण वाचत असेल तर आमच्या पोराला आमची ज्ञानेश्वरी कळायला पाहिजे, आमच्या पोराला आमची गाथा गीता कळणं आज काळाची गरज आहे. इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलांना माझी विनंती आहे, घरातून बाहेर निघताना कपाळाला टिळा लावूनच बाहेर निघायचं, तसं बाहेर निघायचं नाही. कपाळाला टिळा प्रत्येकाच्या दिसलाच पाहिजे. अरे जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर टिळा लावून फिरतात तर आम्ही का लावू नये? 100% आमच्या मुलांनी लावला पाहिजे दादा टिळा. सध्या आमच्या तरुण मुलींच्या हातामध्ये बांगडी दिसत नाही, कानात काहीच नाही, पायात काहीच नाही, काहीच घालत नाही. आणि ती म्हणते ताई आमचे शिक्षक आम्हाला घालू देत नाही. इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलींना माझी विनंती आहे, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, कपाळाला टिळा असलाच पाहिजे, गळ्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे. हिंदूची मुलगी आहात, हातामध्ये एक तरी बांगडी असली पाहिजे, पायामध्ये पैंजण असलं पाहिजे. ही आमची धर्म संस्कृती आहे. आणि आम्ही आमच्या संस्काराचं पालन करणं म्हणजे धर्माचं पालन आहे. आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. 100% आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आज धर्मांतर होण्याची संख्या किती वाढायला लागली. आज तुम्ही आदिवासी पट्ट्यांमध्ये जाऊन पहा महाराज, 2 आणि 3 लाखाला धर्म विकला जातोय. आपण इथं किती कीर्तन केले, किती प्रवचन केले, किती गाथा गीता ज्ञानेश्वरी जरी सांगितलं तरी त्याचा काय उपयोग आहे. स्लो पॉइझननी आपलं धर्मांतर चालू आहे. 2 आणि 3 लाखाला धर्म विकला जातोय. अरे धर्म विकणाऱ्याला कधीतरी महाराष्ट्राचा अरदैवत राजे संभाजी महाराज आठवले पाहिजे.
अरे तेच ते संभाजी महाराज होते. औरंगजेबने पाहिलं महाराज, संभाजी महाराजांना सांगितलं एकदा तरी म्हणा मी हिंदू धर्माचा नाही सांगितलं महाराज. अंगावर उकळतं पाणी ओतण्यात आलं, उकळलेलं पाणी अंगावर ओतलं, साल्टी निघालीत महाराज. आणि त्याच वेळेला मीठ सोडण्यात आलं. किती त्या वेदना असतील. अरे पायाची नख काढण्यात आली, बोटाची नख काढण्यात आली. त्या वेदना काही साध्या असतील का? वेदना होत होत्यात महाराज. लालबुंद झालेल्या सळया तापवल्या, लालबुंद झालेल्या सळया आणल्या. औरंग्या तिथंच उभा होता. औरंगजेबने सांगितलं राजे संभाजी एकदा तरी म्हणा मी हिंदू धर्माचा नाही. लालबुंद झालेल्या सळयांकडे राजे संभाजींची नजर गेली. लालबुंद झालेल्या सळयांकडे पाहिलं. राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण केली, राजमाता जिजाऊ साहेबांची आठवण केली. त्या सळयांकडे पाहिलं आणि राजे संभाजींच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, अरे मेलो तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही. हे धर्माचं पालन राजे संभाजी महाराजांनी केलंय महाराज. अरे धर्माकरता बलिदान देणारे कधीतरी संभाजी महाराज आम्हाला आठवले पाहिजे. धर्मांतर करताना कधीतरी आम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. सकाळी पोरग उठलं आपलं लहान मुलाला सांगा बाबा पहिलं देवाचं दर्शन घे, पहिले श्लोक म्हण, पसायदान म्हण, आजी बाबाचं दर्शन घे, आई वडिलांचं दर्शन घे. हे आम्ही शिकवलं पाहिजे. आणि हे जर शिकवलं तर संप्रदाय पुढे. नाही तर कितीही कीर्तन केले, किती सप्त केले तरी उपयोग होणार नाही. म्हणून आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. कारण ज्या धर्मात आम्ही जन्माला आलो तो धर्म काय असा तसा नाही. अरे एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, दोनदा चुकतोय त्याला शैतान म्हणतात, बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात, आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. अशा धर्मात आम्ही जन्माला आलो आणि आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं तरच आम्हाला देव कळेल महाराज. धर्मच कळाला नाही तर देव कळणार नाही. म्हणून देव भक्ताचं नातं अनन्य सुंदर नातं आहे. देव आम्हाला निष्कामता प्राप्त करून देतो. आणि देव भक्ताचं नातं सांगताना तुकोबारायांनी अतिशय गोड वर्णन केलं. जसं आई मुलाचं नातं तसं देव भक्ताचं नातं आहे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे बाळ, 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 तुका म्हणे बाळ. माता जैसे स्नेहदाळ, माता जैसे स्नेहदाळ, शोभविले येरा, शोभविले येरा. माता जैसे स्नेह जाळ, माता जैसे स्नेह जाळ, शोभविले एरा, शोभविले एरा. सोने के ठागी हीरा, सोने गे ठाई हीरा, सोने के ठाई हीरा, हीरा हीरा. सोने के ठागी हीरा, सोने के ठाई हीरा,
हीरा सोने के ढाई हीरा सोने के ढाई हीरा सोने के ढाई हीरा सोने एक ढाई हीरा हीरा सोने एक ढाई सोने के ढाई हीरा तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह झाळ. ऐका, सगळ्यात महत्वाचं, भक्ताविना देवा कैसी रूप घडे सेवा. भक्ताशिवाय देवाला दोन गोष्टी मिळत नाही, रूप आणि सेवा. भक्त आणि देवाचं नातं हिरा आणि सोन्यासारखं सांगितलं. शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा. तसं देवाशिवाय भक्ताला एक गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. देवाविना भक्ता कोण देते निष्कामता. देव आणि भक्ताचं नातं आई आणि मुलासारखं आहे. म्हणून तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ. म्हणून देवाचं आणि आपलं नातं आपल्याला जर सोप्या पद्धतीने कळून घ्यायचं असेल तर फार काही करायची गरज नाही. एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा Kumayi
डोबार कुमार डोबार कुमारी डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमारी डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमारी डोबार कुमार डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की विश्व गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय हनुमान की जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी हा 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 डोबार टाळी 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 डोबार कुमारी डोबार कुमारी हा हा डोबार डोबार टाळी 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 डोबार कुमारी डोबार कुमारी